नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। तर सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची राजकीय बातमी आहे। मवियाकडून आता वंचितला 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। 4 जागांच्या प्रस्तावावर वंचितने निर्णय घ्यावा असा देखील सल्ला संजय राऊत यांनी वंचितला दिलेला आहे। वंचितने दिलेल्या 27 जागांच्या यादीतील 4 जागांचा महाविकास आघाडीकडून प्रस्ताव देण्यात आलेला आहे। तर मविया एक कुटुंब आहे आणि बैठकीसाठी कुणाला निमंत्रण दिलं जात नाही। सोशल मीडियावर जागा वाटपाची चर्चा होत नाही असा देखील टोला संजय राऊत यांनी वंचितला लगावला आहे। वंचित बहुजन आघाडीला आम्ही 4 जागांचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या 4 जागा त्यांनी जी आम्हाला यादी दिली होती 27 जागांची त्यातल्या 4 जागा आहेत आणि त्या 4 जागांवरती आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी आम्हाला कळवायचं आहे की या 4 जागा संदर्भात त्यांची भूमिका काय आहे। याच्यामध्ये बोलवण्याचा न बोलवण्याचा मान सन्मानाचा प्रश्नच येत नाही। आम्ही कोणाला एकमेकांना निमंत्रण देऊन बोलवत नाही। महाविकास आघाडी हे कुटुंब आहे। प्रत्येकाने कधी येऊन त्या बैठकीत किंवा आमच्या चर्चेत सामील होऊ शकता। समाज माध्यमातून, ट्विटरवरून, फेसबुकवरून कोणत्याही आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा कधीच केली जात नाही। आम्ही करत नाही। आपण पाहिलं असेल कोणी कोणाला पाडत नाही। हे पाडापाडीचं भूत कोणाच्या मानगुटीवरती का बसतंय मला माहित नाही। महाविकास आघाडीमध्ये कोणीही कोणाला पाडापाडी करणार नाही। आम्हाला भाजपला पाडायचं आहे, आम्हाला हुकुमशाहीला पाडायचं आहे हे प्रकाश आंबेडकर साहेबांना माहिती आहे। आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाही किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होते किंवा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा बाकी आहे त्या होत आहेत आणि त्या एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत आहेत। तर मवियाकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। मविया एक कुटुंब आहे आणि या बैठकीसाठी कुणालाही निमंत्रण दिलं जात नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकरांनी टीका केली होती की मला उद्याच्या बैठकीचं निमंत्रण नाहीये आणि त्यालाच उत्तर हे संजय राऊतांचं।